ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज गुरुपौर्णिमा 12 जुलै 2014. गुरुपौर्णिमेनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणाहून आज साधक विळत घाटातील आश्रमात गुरुदेवांच्या दर्शनासाठी आलेले होते. शनिवार असल्यामुळे जसे दर शनिवारी आश्रमात यज्ञ असतो तसे गुरुदेवांनी सर्वांना यज्ञशाळेत सहभागी होण्यासाठी जाण्यास सांगितले. आम्ही आज जाऊन बसलो. त्यानंतर गुरुदेवही आसनस्थ झाले. यज्ञशाळा साधकांनी पूर्ण भरली होती. प्रत्येकालाच यज्ञामध्ये आहुती द्यायला संधी मिळाली. पूज्य गुरुदेव म्हणाले, आज असा दिवस आहे की आजच्या दिवशी या पृथ्वी तलावरील सर्व दृश्य अदृश्य संत सद्गुरूंची आंदोलनं स्पंदनं संपूर्ण पृथ्वी तलावर पसरलेले असतात आणि या आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्यांना साधकांना ते आशीर्वाद देत असतात. आज प्रत्येकाने आपल्या सद्गुरूंचे स्मरण करत जप ध्यान केले पाहिजे. काहींचे सद्गुरू आपल्यापासून दूर आहे असे वाटत असेल, काहींच्या सद्गुरूंचे शरीर अस्तित्वात नसेल, काहींना सद्गुरूंपर्यंत जाता येत नसेल, अशा सर्व भक्तांनी हृदयात त्यांचं स्मरण करावं. आपण सर्व भाग्यशाली आहात. आपल्या जिवंत सद्गुरूंच्या जवळ बसण्याची संधी आज तुम्हाला मिळाली. किती गुरुपौर्णिमा आम्ही अजून असू माहीत नाही. म्हणून तुम्ही इथे आलात तर आपल्याला इथे जे ऐकायला मिळेल ते मन आणि प्राण एक करून ऐकायचं. हे बघा, यज्ञाजवळ तांब्याचं फुलपात्र घेऊन ते म्हणाले, हे भांडं पालतं ठेवलं तर त्यात पावसाचे थेंब साठणार नाही, परंतु हे भांडं सुलटं केलं तर ते पाण्याने भरेल. तसं तुमचं मन उघडून ठेवा, म्हणजे त्यात सत्संगाचे अमृत भरेल. सोन्याचा दिवस उगवावा आणि अमृताचा पाऊस पडावा असे हे आजचे क्षण आहेत. त्याचा पूर्णपणे लाभ घ्या. हे बघा, परमेश्वर आपल्या हृदयातच आहे आणि तो नाम आणि ध्यानानं प्राप्त होतो. हे तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगतो आहे. आपल्या परिवारात जे सूत्र दिलं आहे, सेवा, सत्संग, नाम आणि ध्यान, यापैकी आपल्याला जे रुचेल, पचेल, आवडेल आणि परवडेल त्या मार्गाचा अवलंब आपण करावा. भोजन प्रसादही तयार आहे, परंतु आज आपल्याला थोडासा उपवासाचा लाभ व्हावा म्हणून सत्संग झाल्यावर आपण भोजन करावे. आता सर्वजण सत्संगाच्या ठिकाणी जाऊन बसा, मीही येतोच, असे गुरुदेव म्हणाले. तेव्हा त्यांचे दर्शन घेऊन सर्व साधक सत्संग हॉलमध्ये गेले. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुपूजनासाठी काही पतीपत्नींना समोर बोलावले होते. पंडिताच्या मंत्रोच्चारात पूज्य गुरुदेवांचे पाद्यपूजन झाले. आज गुरुदेवांच्या डोक्यामध्ये घातलेली पगडी, गळ्यात तुळशीचा आणि निशिगंधाचा हार, असं हे वेगळंच रूप पाहून भक्तगणही हरून गेले होते. पूजेनंतर महाआरती झाली. नंतर साधकांच्या भजन प्रवचन सेवा झाल्या. मध्येच हरिद्वारचे एक संत भागवतकार त्यांचे आगमन झाले. गुरुदेवांनी साधकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांना व्यासपीठावर बसायला सांगितले. नंतर गुरुदेवांनी त्या महाराजांना प्रवचन करायला सांगितले. ते भागवतकार म्हणाले, पूज्य माऊलींची आणि माझी फारशी ओळख नाही, परंतु 2-3 वेळा मी रस्त्यावरून जाताना माझ्या बरोबरच्या व्यक्तीने मला सांगितले की हे वचन माऊली. तेव्हा मनात आलं होतं की आपण एकदा तिथे जाऊ आणि आज ती संधी चालून आली. आज गुरुपौर्णिमा, नगरला यायचे आहे आणि इथे महाराजांचा सत्संग चालू आहे, मग मला राहवले नाही. आज गुरुपौर्णिमा म्हणजे शुभ संकल्पांचा दिवस, सद्गुरूंच्या चरणी लीन होण्याचा दिवस. आजच्या दिवसाला सद्गुरू आणि शिष्य या नात्याला फार महत्त्व आहे. त्याला ध्यानात ठेवून मी भागवतातील गुरुनिष्ठा कशी असावी तर ती एकलव्यासारखी, हे मी तुम्हाला सांगतो. त्यांनी ती सर्व कथा सांगितली आणि एकलव्याने दक्षिणा म्हणून आपल्या हाताचा अंगठा दिला. ते पाहून ते संत म्हणाले, द्रोणाचार्याचे अंतकरण भरून आले आणि ते त्याला म्हणाले, वत्स, राजपुत्राच्या स्वार्थापायी त्यांच्यापेक्षा मोठा धनुर्धर कोणी दुसरा होणार नाही. यात त्यांना दिलेल्या वचनामुळे तुझा अंगठा मी गुरुदक्षिणा म्हणून मागून घेतला, परंतु ह्या प्रसंगामुळे भविष्यात लोक मला नावं ठेवतील, परंतु तुझं नाव सत्शिष्य म्हणून कल्पांतापर्यंत जगामध्ये गौरवान्वित होईल. एवढे बोलून ते महाराज तेथून मार्गस्थ झाले. गुरुभक्तीचा खूप मोठा संदेश या प्रवचनातून ते देऊन गेले. उशीर खूप झाला होता, त्यामुळे माईक पूज्य माऊलींकडे सुपूर्त झाला. तेव्हा ते म्हणाले, आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी तुम्हाला अद्भुत रसाकडे घेऊन जाणार आहे. आत्ताच तुम्ही एका प्रवचनात ऐकले की असाध्य आजारसुद्धा या भारतभूमीच्या भ्रमणामध्ये बरे होतात. त्याला कारणच असं आहे की भारतभूमीला अफाट भूमी म्हणतात. जेव्हा महाभारत झाले तेव्हा तेथे काय काय घडलं हे पाहिलेले महापुरुष अजूनही या भूतलावर अस्तित्वात आहेत. आम्हाला त्यांच्या दर्शनाचा लाभ झालेला आहे. त्यांचं वास्तव्य हिमालयात आहे. सर्व शरीर बर्फामध्ये फक्त एका ज्योतीचा प्रकाश दिसतो. वर्षातून एखादा श्वास ते घेतात. असेच वर्षानुवर्षे ते जगत आहेत. अशा महापुरुषांना स्पर्शून आलेले वारे कसे असतील? संत महापुरुष ऋषीमुनींची ही भूमी आहे आणि त्यांच्या शक्तीच्या बळावर हे विश्व सुरक्षित आहे.
आम्ही हजारो वर्षाची तपश्चर्या पणाला लावून नराचा नारायण आणि नारीची श्री लक्ष्मी होण्यासाठी 4 तत्व समोर आणले. त्यापैकी कोणत्याही मार्गाने गेलात तरी आपलं कल्याण होईल, हे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे. जगाच्या कल्याणासाठी मी माझी शक्ती खूप खर्च केली. त्यामुळे तर या शरीराला हार्ट अटॅकही आला. मधुमेहाची चाचणी करावी लागली. मध्यंतरी बेंगलोरचे एक महाराज भेटले. त्यांनी मला विचारलं, तुमचं वय काय? मी म्हणालो 50 वर्ष. तेव्हा ते महाराज मला म्हणाले, पण तुम्ही तुमची एवढी शक्ती खर्च केलेली दिसते की त्यामुळे तुमचं वय आज 90 वर्ष आहे असं वाटतं. मग मी एवढा त्रास घेऊनही आपल्यात काही फरक पडत नाही. पूर्वी तुमच्यातले काही जण म्हणायचे, माऊली प्रवचन करताना तुमचा चेहरा बदलतो, तुम्ही वेगळेच वाटता, आणखी काय काय, परंतु सर्व बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. तुम्ही का थोडी आणि आम्ही खातो थोडी. मग आमच्या लक्षात आलं, जर एक काही करतच नाही तर यांना अनुभव कसा? सांगा बरं. तुमच्यातला एकजण तरी की मी गेल्या काही वर्षांपासून गुरुमंत्राच्या रोज 11 माळा जप करतो, एकही दिवस न चुकता. एक जण तरी सांगा की रोज इतका वेळ सेवा करतो. सांगा बरं एक जण तरी की मी रोज 1 तास ध्यान करतो, एकही नाही. सांगा बरं कोण सतत परमेश्वराचं ध्यान करतो? जेवताना कोण माझी आठवण करतो? अंथरुणावर पडल्या पडल्या परमेश्वराचं कोण ध्यान करतो? पतीपत्नीच्या संबंधाच्या वेळी परमेश्वराचं चिंतन कोणाचं चालू असतं? संडासला गेल्यावर कोण परमेश्वराची आठवण काढतो? आंघोळीला गेल्यावर कोण आठवण काढतो? काम करताना कोणाचं मन जप करत असतं? असं आम्हाला कोणीच सापडलं नाही. ही खेदाची गोष्ट आहे. आपण जर परमेश्वराला प्राप्त करायला निघालो आहोत तर काहीतरी करावंच लागणार ना. आपलं होतं काय? आपण बहिर्मुख जास्त असतो, बाह्य गोष्टींना जास्त महत्त्व देतो आणि इथेच आपलं चुकतं. परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला अंतर्मुख व्हावं लागेल. अंतर्मुख झाल्याशिवाय आपल्याला तो प्राप्त होणार नाही. ध्यान करावं. ध्यानाला मन लागत नसेल तर जप करावा. आजची गुरुपौर्णिमेची पर्वणी आहे. आजच्या साधनेचे कितीतरी पटीने फळ मिळते. जप करताना स्थानाचंही महत्त्व अनन्यसाधारण आहे. जसे घरात जप केला त्यापेक्षा तुळशीजवळ केलेला जप 10 पटीने अधिक फळ देतो. गोशाळेत केलेला जप, परंतु तिथे बैल नसावा, 100 पटीने फळ देतो. वटवृक्ष, आंबा, आवळा, बेलवृक्ष, पिंपळ या झाडाखाली बसून केलेला जप त्यापेक्षा अधिक पटीने फलित होतो. नदीकिनारी समुद्रकाठी केलेला जप त्यापेक्षा अधिक पटीने फलित होतो. परंतु गुरुद्वारी येऊन केलेली साधना हजारो पटीत फलदायी असते. एवढे सोपे सोपे मार्ग आहेत. करायचंच असेल तर मार्ग आहेत, परंतु आपण करणारच नसाल तर मलाही मी कुठवर त्रास देऊ. अजगर करेन चाकरी, पंछी करेन काम, सबका दाता राम. प्रत्येकजण पैशाच्या पाठीमागे लागला आहे. एवढ्या सगळ्यामध्ये मला एकच आढळला ज्याला एका पैशाचाही हव्यास नाही. पाटील सर, उभे राहा. पाचोऱ्याचे पाटील सर सध्या म्हणजे काही वर्षांपासून येवल्याच्या आश्रमात आहेत. पाटील सर उभे राहिले. अहो कुत्रे डुकरं काय खातात? तर लहान मुलांची विष्ठा खातात. तेही ह्या पैशाला विचारत नाहीत आणि आपल्याला पैसे सोडून काही दिसतच नाही. त्यातलं काहीही आपल्याबरोबर जात नाही. एकेकाचे नाव घेऊन तुम्ही पाहिलं का? कोणाच्या अंत्ययात्रेच्या वेळी त्याच्याबरोबर कोणी चेकबुक दिलं, कोणी त्याच्याबरोबर एफ.डी दिला नाही ना. जगण्यासाठी फार काही लागत नाही. 3 दिवसातून एकदा खाल्लं तरी माणूस जगू शकतो. पण मी, मला आणि माझं यालाच आपण चिकटून राहतो. त्याच्याबरोबर यायला आपण तयारच नाही. मी असा, मी तसा, तुला माहीत नाही मी किती बेकार आहे असं बायकोला म्हणायचं. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला मान पाहिजे. आजकाल तर प्रत्येकालाच मान पाहिजे. परमार्थासाठी आले तरी त्या मानाला सोडत नाही. मग कसा करणार परमार्थ? मी, मला, नंतर येतं माझं, हे माझं, ते माझं आणि ह्या माझ्यातच सगळं आयुष्य संपून जातं. होतो मुक्त परिबळे झालो बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, माझे माझे आणि कबाड ओझे. कल्पवृक्षाखाली बसला आणि म्हणाला, भूत आलं तर आलं भूत, मला खाल्लं तर टाकलं खाऊन भूताने. मग कल्पवृक्षाखाली बसूनही आपल्याला काय पाहिजे हे कळत नसेल तर आपल्याला काय म्हणावं? जगण्यासाठी जे आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला स्वतः असं काय करावं लागतं सांगा ना. सूर्य उगवण्यासाठी आपण काय करतो? रात्र होण्यासाठी आपण काय करतो? हवा येण्यासाठी आपण काय करतो? हे आपल्या हातात नाही. आपण कोणाच्या पोटी जन्माला यावं हेही आपल्या हातात नाही. हे जसं आपोआपच होतं तसाच सूर्य उगवतो आपोआपच, रात्र होते आपोआपच, हवा सुटते आपोआपच, आपला श्वास चालतो आपोआपच. याच्यासाठी आपल्याला काहीही करावं लागत नाही. संसार आपोआप होतो, परंतु परमार्थ करावा लागतो. करायचं तर काहीच नाही आणि मग म्हणायचं, होणारे होत आहे रे, न टळे ब्रह्मतया आडवा. संतांच्या वचनांचा चुकीचा अर्थ लावायचा. पण तुम्ही हे समजून घ्या. काय सांगू या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती.
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तापाई जीव थोडा. हो, वासराला पाहून गाईच्या कासेत आपोआपच दूध येतं, तशी ही कनुवळ्याची जात. बुडते हे जन देखवेना डोळा, म्हणून येतो कनुवळा. हे बघा, आत्ता मी तुम्हाला घेऊन चाललोय. एक असते अंतःचेतना, दुसरी असते बाह्यचेतना. बाह्यचेतना आपल्यात जागरूक असते, म्हणजे आपलं लक्ष बाहेरच्या चीज वस्तूंकडे लवकर आकर्षित होते. परंतु अंतःचेतना जर जागृत करायची असेल तर तुम्हाला सत्संग उपयोगी पडेल. त्यासाठी तुम्हाला गुरूंच्या दरबारी यावं लागेल. तुम्ही तेच करता जे जनावरं करतात, पक्षी करतात. 84 योनीतला प्रत्येक जीव जे करतो तेच तुम्ही करता. तुम्ही जेवण घेता, पशुपक्षी जीवजंतूही खातात. तुम्ही झोपतात, तेही झोपतात. तुम्हाला भीती वाटते, त्यांनाही भीती वाटते. तुम्ही मुलाबाळांना जन्म देतात, तेही देतात. मग तुम्ही त्यांच्याहून वेगळं काय करता? आहार, निद्रा, भय, मैथून हे प्रत्येक जीवाला जोडून आलेले आहेत. फक्त त्यांच्यापेक्षा जास्त एक काम तुम्ही करता, ते म्हणजे खिसे भरायचं काम. आपल्या जीवनात भीती आणि दुःख का येते ते मी तुम्हाला सांगतो. 2 गोष्टीमुळे आपल्या जीवनात दुःख येते. एक म्हणजे अतीतची आठवण काढून आणि दुसरे म्हणजे भविष्याची चिंता करून. भविष्याच्या काळजीनेच आपल्याला भीती वाटते. आपल्यातील अहंकारही आपल्या जीवनात दुःख आणतो. ह्या अहंकाराला मी सोडायला सांगत नाही, तर तुम्ही त्याला परमार्थाकडे वळवा. सद्गुरूंनी आपल्यामध्ये जे बीजमंत्ररूपी बीज पेरलं, विचारांचं बीज पेरलं, त्याला आठवत राहा, त्याचं स्मरण करा. ह्या स्मरणाने अंतःचेतना जागृत होईल. बाह्यचेतनेकडे तुमचं जास्त ध्यान कसं असतं त्याचं मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मोबाईलच्या टॉवरवर कधी पक्षी बसलेला कोणी पाहिला का? नाही. त्या टॉवरवर पक्षीसुद्धा बसत नाही. पण हा मोबाईल सारखा आपल्याबरोबर पाहिजे. ह्या मायमाऊल्या तर म्हणतात की मोबाईल बनवून ही दुसरी सवतच घरात आली. जेव्हा पाहावा तेव्हा मोबाईलला चिकटलेलाच असतो. मी म्हणतो कामापुरता वापरा ना, पण नाही. रात्री तो उशालाच. कोणी तर थोडा वेळ पूजेला गेले तरी तिथेही जवळ घेऊन बसतात. मग घ्यायचा मधूनच हातात आणि पाहायचं त्याच्याकडं कोणाचा मेसेज आला का म्हणून. तुम्ही जर असे बहिर्मुखच होऊन जगले तर परमेश्वराच्या ध्यानाकडे तुमचं लक्ष कधी जाणार? तुम्हाला कधी जपाची गोडी लागणार? तुम्हाला कधी ध्यानाची गोडी लागणार? परमेश्वर काही जन्माला आलेला नाही. भक्तानेच त्याला जन्माला घातलं. भक्त आहे म्हणून देव आहे. भक्त आहे म्हणून देवाचं महत्त्व आहे. म्हणून तर अशा निष्ठावान भक्तासाठी देव स्वतःचं वचन मोडायलाही पुढे मागे पाहत नाही. मी तुम्हाला आज 3 सूत्र देणार आहे. ते तन, मन आणि आत्म्याला निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी आणि अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिलं सूत्र, स्वस्थ तन. शरीर स्वस्थ ठेवायचं असेल तर रोज नियमितपणे व्यायाम करा आणि त्याला सात्विक आहार द्या. हे बघा, जर नवऱ्याला बायकोबरोबर बोलायचं असेल किंवा बायकोला आपल्या नवऱ्याबरोबर बोलायचं असेल तर मध्ये कोणाच्याही मध्यस्थीची गरज नसते. तसे शरीर आपलं आणि आपण आपलं, तरीही त्याला तंदुरुस्त ठेवण्यासाठी डॉक्टरसारख्या मध्यस्थीची काय गरज आहे? जर पुरेसा व्यायाम रोज केला, नियमित आणि कमी प्रमाणात आहार घेतला तर आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरजच उरणार नाही. परंतु व्यायाम तर करायचाच नाही. व्यायाम मग कसरत असते किंवा काही किलोमीटर पायी चालणे असो, हे नियमितपणे व्हायला पाहिजे. ते काही करायचं नाही आणि जिभेच्या समाधानासाठी खातच राहायचं आणि उकिरडा भरायचा आणि डॉक्टरचा खिसा भरायचा. मग खायच्या गोळ्या, घ्यायचं औषध आणि डॉक्टरकडे चक्रा मारत बसायचं. वेळ ही वाया जातो आणि पैसाही. डॉक्टर बांधतो माड्यावर माडे आणि आपण होतो कंगाल. जर तुम्हाला माझ्यासारखं आजाराला सामोरं जायचं नसेल, माझ्यासारखी औषधं खायची नसेल, तर आहारावर नियंत्रण ठेवा. माझं काय? इथं आश्रमात आल्यावर ह्यांनी हे आणलं, त्यांनी ते आणलं, साधकाची नावं घेऊन शिरा, भाजी, अमकं तमकं. त्यांना बरं वाटावं म्हणून खात राहायचं. मग पडतो आजारी. परंतु तुम्हाला तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर हे पहिलं सूत्र तुम्हाला दिलं, नियमित व्यायाम आणि कमी आहार. दुसरं सूत्र देतो, मनाचा आहार आणि मनाचा व्यायाम. मनाचा आहार आहे सत्संग आणि मनाचा व्यायाम आहे नामस्मरण. मुखी नाम आणि हाती मोक्ष, असा हा नामाचा महिमा आहे. यासाठी काही करावं लागत नाही. मुखाने नामजप करत राहायचं आणि हाताने आपलं कर्म करत राहायचं. किती सोपा मार्ग आहे. जप करायला काही पैसे लागत नाही. जप करायला काही साधनांची जरूरी लागत नाही. देवापुढे बसून माळेवर जप केला तर त्यासाठी माळा लागेल. परंतु मनाने सारखं नामजप करत राहिलं तर कशाचीच आवश्यकता नाही. जप हा झाला मनाचा व्यायाम, पण मनाच्या तंदुरुस्तीसाठी त्याला आहाराची गरज असते आणि हा आहार म्हणजे सत्संग. हा सत्संग आपल्या सद्गुरूंचा असेल किंवा संतांचा असेल किंवा धर्मग्रंथामधूनही हा मिळतो. हा झाला बाह्य सत्संग. परंतु जसा बाहेरचा सत्संग तसा आतसुद्धा सत्संग असतो. आपला एकट्याचाच असतो तो. तुकाराम महाराज म्हणतात,
वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविती, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपुल्यासी. आणि हा आपलाच आपल्याशी एकांतामध्ये संवाद साधला जातो, तोही सत्संगच असतो. असा सत्संगाचा आहार रोज मनाला दिला गेला पाहिजे. या सत्संगरूपी आहाराने आणि जपरूपी व्यायामाने आपले मन आपल्याला तंदुरुस्त ठेवता येईल. तिसरं सूत्र आहे आत्म्याचा आहार आणि आत्म्याचा व्यायाम. आत्म्याचा आहार आहे ध्यान आणि आत्म्याचा व्यायाम आहे संत सेवा. जसे शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी आहाराची आणि व्यायामाची आवश्यकता असते, जशी मनाला स्वस्थ ठेवण्यासाठी सत्संग आणि नामजपाची आवश्यकता असते, तसेच आत्म्याला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर त्याला ध्यान आणि सेवेची गरज असते. आत्म्याला ध्यानाचा आहार द्यावाच लागेल, तेव्हा ते तंदुरुस्त राहील. त्यासाठी रोज नियमितपणे ध्यान केले पाहिजे. आपल्या सद्गुरूंचे, आपल्या इष्टदेवतेचे ध्यान करत करतच आपल्या चित्तामध्ये निर्विचार अवस्था प्राप्त होईल. ध्यान हा असा मार्ग आहे की मनोवेगे या मार्गाने जीवाची प्रगती होते. आज ध्यानाचा प्रकाश झाला तर काय कमी पडणार? अहो, वैशाखाचा ऊन पडलेलं, त्यात दुपारचे 12 वाजले. अशा कडक उन्हात डास राहतील का हो? नाही राहणार. जे नको आहे ते आपोआप बाजूला होतं. जे हवं आहे, जे आवश्यक आहे ते आपोआप मिळतं. मोठमोठे जपी-तपी संन्यासी, ऋषीमुनी ध्यानानेच तर स्वस्वरूपात स्थित झाले. आत्म्याला ध्यानाच्या आहाराबरोबर संत सेवेचा व्यायाम जरुरी आहे. संत सेवा म्हणजे केवळ शरीररूपी संतांची सेवा नाही, तर ती सेवा तन, मन, धन, वाणी आणि समय या स्वरूपातून आपल्याला करता येते. सेवा म्हणजे तहानलेल्याची तहान जाणणे, भुकेल्याची भूक जाणणे. भूक म्हणजे केवळ अन्नाचीच भूक असते असे नाही, तर कोणाला प्रेमाची भूक असते, कोणाला सहानुभूतीची भूक असते. ती आपण आपल्या परीने शमिवण्याचा प्रयत्न करायचा. कोणाला ज्ञानाची तहान असते, कोणाला ज्ञानाची भूक असते. मग अशा वेळी आपण आपल्या सद्गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाचा तिथे उपयोग करू शकतो. परंतु हे तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण आपल्या सद्गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाचे चिंतन करू, ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करू. आज मी तुम्हाला परमार्थाचं सार सांगितलं. हे जर तुम्ही आत्मसात केलं तर तुम्हाला आणखी कुठले ग्रंथ, पंथ पाहण्याची गरजच पडणार नाही. पण केलं पाहिजे, तरच त्याचा उपयोग होईल. आपल्या उन्नतीसाठीच इथे आपण हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. भजनाच्या माध्यमातून म्हणा, प्रवचनाच्या माध्यमातून म्हणा, तुम्ही त्याचा फायदा घ्यायचा. परंतु इथे हाच टिकू शकतो जो दुसऱ्यालाही धोका देत नाही आणि स्वतःलाही धोका द्यायचं टाळतो. नाहीतर ही जागा अशी आहे की इथे पाठ केली तरी ऐनवेळी ते आठवणार नाही. जो दुसऱ्याला कमी लेखतो, जो दुसऱ्यावर अत्याचार करतो, जो वाईट वागतो, त्याला इथं बोलण्यासाठी बळ येणार नाही, त्याची बुद्धी त्याला साथ देणार नाही. हे व्यासपीठ अशांसाठी आहे जे दीन आहेत, जे दुःखी आहेत, ज्यांना समाजानं छळलं आहे, ज्याचं कोणी नाही, अशांसाठी हे आहे. जो योग्यतेचा आहे, ज्याच्याकडे स्वकर्तृत्व आहे, जो साधनेसाठी बळ धारण करू इच्छितो, त्याच्यासाठी हे व्यासपीठ आहे. ही अशी जागा आहे, इथूनच जनावराचाही माणूस होतो, माणसाचा सिद्ध पुरुष होतो, इथूनच योगाला बळ येते. पण त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. ठीक आहे, आज बऱ्याच जणांच्या सेवा राहिल्या. आपल्याला वेळ अपुरा पडतो, परंतु येथे दर शनिवारी यज्ञ असतो. त्यावेळी राहिलेल्यांनी आपापल्या सेवा द्यायच्या आहेत. आता खूप उशीर झाला आहे. सर्वांनी रांगेत दर्शनाला या, म्हणजे मलाही तुमचं सगळ्यांचं दर्शन घेता येईल. मला तुम्हा सगळ्यांना पाहता येईल. आता डोळे झाकून हे भजन ऐका. या भजनाला गुरुदेवांचा आशीर्वाद आहे. अनन्य भावे मनोमणी मी, अनन्य भावे मनोमणी मी, सद्गुरु मंत्राशी स्मरले, स्वानंदे अंतकरण भरले, स्वानंदे अंतकरण भरले. आता दुसरं एक भजन ऐका. हे तुमच्या पूर्वजन्माशी संबंधित आहे. त्यातील वर्णनही तुमचंच आहे. आज सोनियाचा दिन आश्रमे आले संतजन. भजन पूर्ण होईपर्यंत त्यातील वर्णनातून गुरुदेव आम्हाला आमच्या सोमध्ये जागृत करत होते. भजन संपलं आणि सत्संगही. ध्यानाच्या त्या काही क्षणांनी मन प्रफुल्लित झाले होते. इथून उठू नये असे वाटले तरी डोळे उघडून पुन्हा बाहेरील वातावरण यावे लागले आणि आम्ही आमच्या मार्गी मार्गस्थ झालो. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.